जी कंपनी आहे ज्याच्या माध्यमातून हे विमान VSRचं देण्यात आलं त्याच्याबद्दल पण बोललो। असे बरेच डिटेलमध्ये 20 मिनिटं तरी आमची चर्चा तिथं झालेली आहे। अपेक्षा करूया याच्यातून काय ना काहीतरी त्या ठिकाणी मार्ग निघेल। आणि त्यांना असंही मी बोललेलो आहे, आम्ही आमचा लढा हा कुठेही राजकीय न करता सामाजिक दृष्टिकोनातून दादांना न्याय देण्यासाठी असाच आम्ही पुढे त्या ठिकाणी घेत जाऊ। त्यासाठी जिथं लागेल तिथं तुमचं सहकार्य असेल आणि जर आक्रमक पद्धतीने राज्य सरकारने या बाबतीत जर पाठपुरावा केला आणि आमच्या लढ्याला जर तिथं आमचा लढा लागलाच नाही आणि सरकारनेच हा लढा लढला तर माझ्यापेक्षा दुसरं कुणी नसेल जो आनंदी असेल। त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावे असंही त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। एक महिना होते डेडलाईन दिली आहे किंवा काही अशी मागणी केली का इतक्या महिन्यामध्ये अहवाल असेल किंवा मग हा तपास पूर्ण व्हावा, कारण महिने जातात मात्र तपास पूर्ण होतो। एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हा जो अहवाल ज्याचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हा अहवाल केंद्र सरकारकडनं येणारा अहवाल आहे। कारण DGCA केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी एजन्सी आहे आणि त्यांची जी इन्व्हेस्टिगेटेड एजन्सी AIBB तर त्यांच्याकडनं अहवाल खरं तर आज यायला पाहिजे, पण तो उद्यापर्यंत येईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। त्याबद्दल मी फक्त त्यांना सांगितलेलं आहे, पण तो विषय केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकारकडनंच कुठेतरी प्रेशर तिथं दिलं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आता काही दिवसांपूर्वी जे या देशाचे जे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली मनोहर साहेब त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महिना होण्यापूर्वीच तो अहवाल तिथे येईल। अपेक्षा आहे उद्यापर्यंत तो अहवाल येईल। फक्त अहवाल देत असताना कुठे थातूर मातूर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या अहवालाकडे लक्ष आहे। डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातच सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स तिथे घेणार आहे याच गोष्टींबद्दल, पण अजून डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणार आहे। त्यामुळे कृपा करून मी केंद्र सरकारच्या मंत्र्यांना व तसंच राज्य एव्हिएशन मिनिस्टर मुरली मनोहर यांना सांगतो काय झालं तर थातूर मातूर अहवाल न आणता डिटेलमध्ये प्रायमरी अहवाल हा उद्यापर्यंत तिथं यावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे। एकाच विषयावर 2 ठिकाणी FIR करता येणार नाही असं गुणरत्न सदावर्तेंचं म्हणणं आहे। त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे तुमच्यावर FIR दाखल केला जाऊ शकतो, गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। कोणाबद्दल तुम्ही म्हणताय, त्यांचं काय महत्त्व आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी काय सकारात्मक केलंय का नाही केलं याबद्दल सगळ्यांना तिथं माहिती आहे। फक्त टेक्निकल हा विषय असल्यामुळे एक तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की बारामतीमध्ये तो FIR व्हावा अशी माझी इच्छा होती, पण तिथं गेल्यानंतर लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून मी तिथं न जाता 25 तारखेला मी मुंबईमध्येच मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला तिथं गेलो होतो। पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण का 2023ला जे BNSS नवीन कायदा आलाय त्याच्यात 0 FIR नावाचं एक तिथं एक प्रोव्हिजन असतं। म्हणजे तुम्ही देशामध्ये कुठेही FIR केला तर तो त्या विभागाला नाहीतर तो त्या पोलीस स्टेशनला पाठवला जातो। आता मुंबईमध्ये